वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्री कोचिंगवाला. तर आज आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत मास अँड वेट. ओके, मास आणि वेट बरेचदा आपण ह्या गोष्टी एकच आहे असं म्हणून संबोधित करतो, परंतु बोथ दी थिंग्स आर डिफरंट. ओके, तर काय आहे त्यांच्यामधला फरक ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट. तर सर्वात आधी आपण बघू की मास म्हणजे काय. ओके, सो व्हॉट इज मास. ओके, काही जणांना तर मटन चिकनच आठवलं असेल, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, मास म्हणजे तेच मास वाटलं असेल, परंतु ते मास नाही. सो मास म्हणजे काय. सपोज माझ्याकडे हा जर एखादा ऑब्जेक्ट असेल, बॉल, ठीक आहे, आणि मी जर त्याचं वजन केलं, ठीक आहे, त्याचं मला समजा 10 किलो काही वजन मिळालं. ओके, तर ते झालं त्या ऑब्जेक्टचं मास. जसं की तुम्ही वजन तुम्हाला माहीत असेल 40, 50, 60 जे काही असेल, तर ते झालं तुमचं मास. ठीक आहे, म्हणजे तेवढं जे वजन आहे ते आहे तुमचं मास, त्याला म्हणतात मास. ठीक आहे, म्हणजे मास काय आहे, तुम्ही वजन स्वतःचं केलं, समजा तुम्ही स्वतःचं वजन केलं किंवा या बॉलचं वजन केलं, म्हणजे कशाचं केलं, तर त्या बॉलमध्ये जो काही मॅटर प्रेझेंट आहे त्या मॅटरचं जे वजन आहे ते म्हणजे मास. बरोबर. कारण समजा तुम्ही आता एक रिकामा फुगा घेतला आणि त्यात नुसती हवा भरली आणि त्याचं वजन केलं, तर ऑब्व्हियसली ते वजन कमी येणार. बरोबर, ते वजन कमी येणार. आणि त्याच बलूनमध्ये आता जर तुम्ही पाणी घेतलं, ठीक आहे, आता पाणी घेतल्यावर काय होणार, ऑब्व्हियसली त्या बलूनचं जे वजन आहे ते वाढणार. का वाढलं, कारण आधी तर हवा होती, ठीक आहे, आधी त्यात हवा भरली होती. बरोबर, परंतु हवेचे जे मॉलिक्युल्स आहे तुम्ही पाहिलं असेल तर ते दूर दूर असतात. म्हणजे हवेचं जे मॅटर तिथे प्रेझेंट आहे, ठीक आहे, मॅटर जे तिथे प्रेझेंट आहे ते कमी आहे, कारण हवा ही विरळ असते. ठीक आहे, मॉलिक्युल्स दूर दूर असतात हवेचे. परंतु तेच जर तुम्ही पाणी घेतलं तर ते मॉलिक्युल्स खूप जवळ असतात, ठीक आहे, घट्ट असतात, आणि त्यामुळे त्या बलूनचं वजन वाढलं. म्हणजेच मास काय आहे, तर अमाऊंट ऑफ मॅटर. तर मास आहे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स. मग कुठलाही सबस्टन्स घ्या, तुम्ही स्वतः जरी घेतलं तरी तुमच्या आतमध्ये काही ना काही मॅटर प्रेझेंट आहे, त्याचंच जे वजन आपण करतो त्याला म्हणतात मास. सो मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, त्याला म्हणतात मास. ठीक आहे, आणि हे जे मास आहे ते आहे एक स्केलर क्वांटिटी. ओके, स्केलर म्हणजे काय, तर स्केलर म्हणजे अशी क्वांटिटी की ज्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, त्याला डायरेक्शन नाही. मॅग्निट्यूड म्हणजे एक फिक्स अमाऊंट. जसं की आपण म्हटलं की 10 किलो वजन आहे, तर 10 किलोच, मग ते या डायरेक्शननी 10 आहे, तिकडे 15 भरतं, या डायरेक्शननी मोजलं तर 18 भरेल, असं काहीही नाही. तर ते फिक्स क्वांटिटी आहे, म्हणजे त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही. अशी गोष्ट म्हणजे स्केलर क्वांटिटी. तर मास ही एक स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, मास म्हणजे थोडक्यात तुम्ही समजा वजन, एखाद्या गोष्टीचं वजन किती आहे म्हणजे त्यात मॅटर किती प्रेझेंट आहे त्यावरूनच त्याचं वजन असणार. बरोबर, कारण यात जास्त मॅटर त्याचं वजन जास्त, ज्यात कमी मॅटर त्याचं वजन कमी. ठीक आहे. ओके, तर ह्यात कन्फ्यूज नका हो की एवढा मोठा फुगा घेतला आणि त्यात नुसती हवा आहे, आणि एक छोटासाही फुगा घेतला पण त्यात दगड आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं वजन जास्त असणार. परंतु तुम्ही जर लक्षात घेतलं तर मॉलिक्युल्स हवेचे विरळ असतात, दूर दूर असतात, आणि जे दगडातील मॉलिक्युल्स आहेत ते जवळ असतात. त्यामुळे मॅटर कुठे जास्त आहे, तर जो लहान बलून आहे दगड, त्यात मॅटर जास्त आहे. ओके, सो त्यामुळे मास इज व्हॉट, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके, अँड इट्स अ स्केलर क्वांटिटी. आता हे मोजलं कशामध्ये जातं, तर मेजर्ड इन kg. तर मास इज मेजर्ड इन kg मीन्स किलोग्रॅम. किलोग्रॅममध्ये मास हे मेजर केलं जातं. ओके, त्याचं स्मॉल युनिट म्हटलं तर आपलं ग्राम, त्याचं मिलीग्रामसुद्धा होतं, ग्राम नंतर किलोग्राम. ठीक आहे, त्याला मेजर केलं जातं किलोग्राममध्ये. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे की मासच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे की मास हे एव्हरीवेअर इज कॉन्स्टंट.
म्हणजे तुम्ही युनिवर्समध्ये कुठेही जा, मास इज एव्हरीवेअर कॉन्स्टंट. ओके, मास इज कॉन्स्टंट. तुम्ही कुठेही युनिवर्समध्ये जा, मास हे कॉन्स्टंट असतं. ठीक आहे, म्हणजे कारण चेंज थोडी होणार आहे, कारण मॅटर इज मास इज अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सबस्टन्स. मग मॅटर तुम्ही कुठेही जा, पाण्यात जा किंवा हवेत जा किंवा पृथ्वीच्या बाहेर जा, स्पेसमध्ये, युनिवर्समध्ये कुठेही जा, मॅटर तेच राहणार आणि त्यामुळे त्याचं मॅससुद्धा तेच राहणार. सो मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ओके, तर तुम्हाला मास काय आहे कळलं आहे. थोडक्यात म्हणायचं तर वजन. मग आता वेट म्हणजे काय होतं, आपण म्हणतो की वेट काय आहे. मग मास म्हणजे जर वजन असेल तर वेट मीन्स व्हॉट. ओके, सो लेट्स सी व्हॉट इज वेट. ठीक आहे, तर वेट म्हणजे काय, जे अमाऊंट ऑफ मॅटर आहे म्हणजेच मास, त्याला जर आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशननी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळते ते म्हणजे वेट. ओके, सो F इक्वल्स टू mg. ओके, ह्याला म्हणतात वेट. दॅट इज इक्वल्स टू वेट. हे आहे वेट. ओके, F इक्वल्स टू ma नाही, F इक्वल्स टू ma जर घेतलं मी, ओके, F इक्वल्स टू ma जर घेतलं तर हा झाला फोर्सचा फॉर्म्युला. ओके, ह्याला आपण वेट म्हणत नाही. ओके, ह्याला वेट म्हणत नाही. वेट मीन्स m इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, ह्याला म्हणतात वेट. की जी हा ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन घ्यायचा आहे, ह्या क्वांटिटीला म्हणतात वेट. म्हणजे अर्थ त्या ऑब्जेक्टवर किती फोर्स अप्लाय करत आहे किंवा किती फोर्सनी अट्रॅक्ट करत आहे त्या बॉडीला, त्या पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ मॅटरला, बरोबर, अमाऊंट ऑफ मॅटरला स्वतःकडे किती ॲक्सलरेशनने अटॅक करत आहे, त्याला म्हणतात वेट मीन्स F. ओके, त्याला म्हणतात वेट. तर वेटची डेफिनेशन जर लिहायची झाली काय लिहावं लागेल, वेटची डेफिनेशन होणार फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. बरोबर, म्हणजे ज्या फोर्सनी, म्हणजे जितक्या अमाऊंटच्या आहे ती काय, इथे आपण बोलत होतो ते अमाऊंट ऑफ मॅटर विषयी, इथे आपण बोलत आहोत ते फोर्स विषयी. म्हणजे फोर्सची क्वांटिटी किती असणार. बरोबर, तर फोर्स विथ विच द अर्थ इज अट्रॅक्टिंग द ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. ठीक आहे, तर ही जी क्वांटिटी आहे त्याला आपण म्हणू वेट. ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला आता याच्यामधला डिफरन्स क्लिअर होत असेल. इथे आपण मॅटर विषयी बोलत आहोत, तर इथे आपण अर्थ जी फोर्स एक्झर्ट करत आहे ऑब्जेक्टवर त्याविषयी बोलत आहोत. ओके, ठीक आहे, म्हणजेच काय तर वेट काय आहे, फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ, म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर इनटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. ठीक आहे, आता ही जी क्वांटिटी आहे ती आहे वेक्टर क्वांटिटी. वेक्टर म्हणजे काय तर ज्या क्वांटिटीला एक पर्टिक्युलर डायरेक्शन असते. आता याला डायरेक्शन काय आहे, कारण इथे जे इन्व्हॉल्व झाली आहे ती आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनची डायरेक्शन काय आहे, झालं आहे आपलं काय आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनची डायरेक्शन आहे टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. ओके, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ अर्थ. Okay, therefore weight is also directed towards the center of earth. ओके, ही वेक्टर क्वांटिटी आहे. वेक्टर म्हणजे ज्याला डायरेक्शन असतं अशी क्वांटिटी. ठीक आहे, एक लक्षात घ्या की स्केलर क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतो, तर वेक्टर जी क्वांटिटी आहे तिला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन असतं. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. ओके, म्हणजे त्या ऑब्जेक्टवर मी म्हटलं त्या ऑब्जेक्टचं वेट समजा 15 किलो आहे, तर 15 किलो वेट आहे, 15 न्यूटन, सॉरी ह्याचं जे युनिट आहे ते न्यूटन आहे. ओके, मेजर्ड इन न्यूटन, तर ह्याला न्यूटननी मेजर्ड केलं जातं. तर मी म्हटलं की त्या क्वांटिटीचं वेट आहे 15 न्यूटन. ह्याचाच अर्थ असा की त्या क्वांटिटीचं मॅग्निट्यूड आहे 15 आणि जी डायरेक्शन आहे ती आहे टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ. आणि
हे जे वेट आहे ते युनिवर्समध्ये कॉन्स्टंट नसते सगळ्या ठिकाणी. का बरं? कारण यातला जो फॉर्म्युला आहे F=m×g. आता जी आपण मागेच पाहिलं की जीची जी व्हॅल्यू आहे ती सर्वत्र सेम नसते. ओके, इट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर. सो जी चेंजेस ॲज पर द रेडियस ऑफ दॅट पर्टिक्युलर. समजा अर्थ जर घेतली तर अर्थची रेडियस सुद्धा व्हॅरी होते, तर रेडियसनुसार जी व्हॅरी होतो. सो दॅट इथे हा जो वेट आहे F=mg हे सुद्धा व्हॅरी होणार. सो वेट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर. वेट इज नॉट कॉन्स्टंट एव्हरीवेअर इन द युनिवर्स. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या दोन्ही गोष्टी समजल्या असतील. वेट मास मीन्स व्हॉट आणि वेट मीन्स व्हॉट. ठीक आहे. आणि हे जे 4 पॉईंट्स आहे हे सुद्धा मी जे लिहून दिले आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण हाच यातला डिफरन्स बिटवीन सुद्धा तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी समजल्या आहे, मास काय आहे, त्याचं वेट काय आहे. ठीक आहे. आता आणखी तुम्हाला एक मला सांगावंसं वाटतं, हे तुम्ही लिहून घ्या स्वतःकडे. डिफरन्स बिटवीन सुद्धा तुम्हाला कामी येणार. ओके, पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो मास आणि वेट मधला. समजा आपल्याकडे एक आहे, समजा त्याचं नाव आहे एक्स. ओके, एक्स पर्सन आहे. जेव्हा मी म्हणतो की एक्सचं वजन त्याने जर त्याचं स्वतःचं वजन मोजलं आणि ते जर समजा 75 किलो असेल, ओके 75 किलो असेल, तर तो काय म्हणणार की त्याचं जे वेट आहे ते वजन म्हणणार तो, बरोबर मराठीत. तो म्हणणार की माझं वेट म्हणजे माझं वजन 75 किलो आहे. ठीक आहे. परंतु आत्ताच आपण शिकलोय की हे वेट नसून हे मास आहे जे त्याचं 75 किलो आहे. ठीक आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनात जे मास आहे त्यालाच आपण वेट म्हणतो. परंतु सायंटिफिक लँग्वेजमध्ये जेव्हा आपण सायंटिफिकली बोलतो तेव्हा मास आणि वेट ह्या डिफरंट गोष्टी आहेत. आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचं वेट जे आहे ते 75 kg आहे, ह्याचाच अर्थ की त्या गोष्टीचं मास जे आहे ते 75 kg आहे. आणि जेव्हा तुम्ही या 75ला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जीनी मल्टिप्लाय करला, म्हणजेच 9.8नी, तर तुम्हाला जे काही मग इथे कॅल्क्युलेशन मिळणार ते म्हणजे त्याचं वेट झालं. ओके. आणि याचं जे युनिट आहे ते आहे न्यूटन. याला तुम्ही केजीने रिप्रेझेंट कराल, मास 75 kg, आणि याला तुम्ही न्यूटनने रिप्रेझेंट कराल. आता इथे पुस्तकातला कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला कुठला अंडरलाईन करायचा आहे ते बघू. तर इथनं मास अँड वेट. तर मास मधला कुठला पार्ट इम्पॉर्टंट आहे? मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, ह्याला अंडरलाईन करा. SI युनिट इज kg, याला अंडरलाईन करा. स्केलर क्वांटिटी, ह्याला अंडरलाईन करा. कॉन्स्टंट एव्हरीवेअर किंवा सेम एव्हरीवेअर, ह्याला अंडरलाईन करा. ठीक आहे. ओके. आणि हायर द मास हायर द इनर्शिया, ह्याला सुद्धा अंडरलाईन करा. ओके. म्हणजे काय, तर न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे आपला की मास इज द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट लॉ काय आहे की एव्हरी बॉडी कंटिन्यू टू बी इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. अंटिल इट इज ॲक्टेड अपॉन बाय अन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे ती बॉडी एकाच पोझिशनमध्ये राहते, रेस्ट ऑर कंटिन्युअस मोशनमध्ये, जोपर्यंत तुम्ही तिच्यावर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट नाही करत. पण ती कशामुळे राहते, तर इट इज बिकॉज ऑफ इनर्शिया. आणि म्हणूनच न्यूटनचा जो फर्स्ट लॉ आहे त्याला लॉ ऑफ इनर्शिया देखील म्हणतात, बरोबर. ओके. तर इनर्शिया कशामुळे असतं, ग्रेटर इज द मास ग्रेटर इज द इनर्शिया. म्हणजे एखाद्या बॉडीचं मास जास्त असेल तर ती एक आपल्या स्टेटमध्ये कॉन्स्टंटली राहणार जास्त वेळासाठी, किंवा तिची ती टेंडन्सी असणार ती जास्त असणार. तर इनर्शिया काय आहे, टेंडन्सी ऑफ ए बॉडी टू बी कंटिन्यू इन द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन. म्हणजे एखाद्या बॉडीची टेंडन्सी आहे, इनर्शिया म्हणजे टेंडन्सी आहे, जर ती रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहणार, किंवा मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहणार. ओके. आणि हे डिपेंड असतं मासवर. तर जास्त मास असेल तर इनर्शिया सुद्धा जास्त असते. ठीक आहे. तर वेटमधला कुठला इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, बरोबर. सो F=mg. ठीक आहे. हे इक्वेशन फर्स्ट लाईन इम्पॉर्टंट, इक्वेशन इम्पॉर्टंट. SI युनिट आहे याचं न्यूटन, बरोबर. त्याला कॅपिटल N डिनोट करतात.
ठीक आहे. नंतर ही एक वेक्टर क्वांटिटी आहे, ओके, आणि डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, ठीक आहे, आणि इज नॉट सेम एव्हरीवेअर, व्हॅल्यू इज नॉट सेम एव्हरीवेअर, सो दॅट मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर बट वेट इज चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. ठीक आहे, हे एवढं इम्पॉर्टंट आहे इथलं. ठीक आहे. इथे बॉक्समध्ये तुम्हाला काहीच दिलं नाही, तेच की मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. तर आपण दैनंदिन जीवनात मासला काय, मास आपण जे आता सांगितलं 75 kg हे मास आहे, तर आपण त्याला वेट म्हणतो. तर तेच इथे एक्सप्लेन केलं आहे, ओके, ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आता नेक्स्ट पेजकडे आपण वळूया. नाव नेक्स्ट पेजवर आपण आलेलो आहोत. इथे दिलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. सो फर्स्ट क्वेश्चन इज, डू यू हॅव ब्रेन? इफ सो, यूज युअर ब्रेन पॉवर अँड गिव्ह मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ब्रेन असेल तर आन्सर द्या मला. ओके, सो विल युअर वेट रिमेन कॉन्स्टंट ॲज यू गो अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. जर तुम्ही अर्थ सरफेसपेक्षा वरती गेलात तर तुमचं वेट कॉन्स्टंट राहणार का? आत्ताच आपण शिकलोय वेट आणि मास म्हणजे काय. तर उत्तर द्या मला, हे उत्तर तुमच्याकडूनच अपेक्षित आहे. काय येणार, तुमचं वेट कॉन्स्टंट राहणार का जर तुम्ही सरफेस ऑफ अर्थच्या वरती गेलात तर? नो. काय येणार आन्सर? नो. कारण वेट जे आहे, वेट इक्वल्स टू व्हॉट, एम इंटू जी. तर जी बदलतोय, बरोबर, याचाच अर्थ एफ सुद्धा बदलणार, म्हणजे वेट सुद्धा कॉन्स्टंट राहणार नाही. ओके, मास हे कॉन्स्टंट असतं सगळीकडे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सपोज यू आर स्टँडिंग ऑन ए टॉल लॅडर, ओके, अँड युअर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ इज ट्वाइस आर. व्हॉट विल बी युअर वेट? ठीक आहे. तर तुम्ही एखाद्या टॉल लॅडरवर उभे आहात ज्याचं की डिस्टन्स आहे ट्वाइस आर, ओके, आणि तुमचं वेट काय असणार ते विचारलं आहे. मग वेट म्हणजेच काय आहे, एफ विच इज इक्वल्स टू एम इंटू जी, बरोबर. आणि इथे जर पाहिलं तुम्ही तर एम काय आपला कॉन्स्टंट राहणार, जी म्हणजे काय आहे, जी एम अपॉन आर स्क्वेअर. स्मॉल जी म्हणजेच कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. आणि इथं म्हटलं आहे की तुमची जर हाईट किती आहे किंवा डिस्टन्स जे आहे सेंटर ऑफ अर्थपासून ते ट्वाइस आर आहे, तर मग तुमचं वेट काय होणार, बरोबर. तर वेट काय होणार तुमचं, जर इथे ट्वाइस आर घेतलं तुम्ही तर याचा होल स्क्वेअर होणार, बरोबर. आणि 2चा स्क्वेअर म्हणजे 4 टाइम्स होणार, म्हणजेच जी एम एम अपॉन 4 टाइम्स आर स्क्वेअर. मग ही जी क्वांटिटी आहे ती आहे आपली जुनी एफ, ओके, आणि त्याला आपण 4ने पुन्हा डिवाइड करतो. ठीक आहे. म्हणजे आपला जो आधीचा फोर्स होता तो आता कितीने कमी झाला आहे, तर 4ने कमी झाला आहे. 4ने त्याला डिवाइड करतोय. मग इथे तुमचं विचारलं आहे की व्हॉट विल बी युअर वेट. तो वेट जे आहे ते आधीच्या वेटपेक्षा 4 टाइम्स कमी होणार. मल्टिप्लाय जर झालं असतं तर जास्त झालं असतं 4 टाइम्स, पण डिवाइड होतं याचा अर्थ 4 टाइम्स कमी होणार आधीच्या वेटपेक्षा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही सेंटरवर जर अर्थवर असाल तर तुमचं वेट हे जास्त असणार. मास तर सगळीकडे सेमच असतं. तुम्ही अर्थच्या सेंटरवरही गेला तरी मास तुमचं तेच राहणार, पण वेट चेंज होणार. अर्थ सरफेसवर तुमचं वेट जास्त असणार, तेच तुम्ही वरती गेलात तर जी कमी होत जातो, याचाच अर्थ तुमचं वेटसुद्धा कमी होत जातं. जसं की इथे तुम्ही 2 टाइम्स आर गेलते, म्हणजे अर्थच्या रेडियसच्याही बाहेर गेलते, त्यामुळे तुमचं जे वेट आहे ते आधीपेक्षा 4 टाइम्स कमी झालं आहे. ठीक आहे. ओके, आता इथे सॉल्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगतो. काय म्हटलं आहे की एका पर्सनचं जे वेट आहे ते 950 न्यूटन आहे, 750 न्यूटन आहे अर्थवर, ओके. तर त्याचं वेट मूनवर किती असणार, ओके. जर मूनचं जे मास आहे, इथे मास म्हटलंय वेट नाही, ओके, वेट हे आहे 750 न्यूटन. ठीक आहे. आता वेट कुठलं आणि मास कुठलं हे ओळखायचं म्हणजे त्यांच्या युनिटवरूनच ओळखायचं सरळ. ठीक आहे. ओके, तर आपल्याला म्हटलं आहे की वेट दिलं आहे त्या पर्सनचं, याचाच अर्थ काय, एफ दिला आहे किंवा त्यालाच आपण एम जी म्हणू, इज इक्वल टू 750 न्यूटन, ओके. आणि जे त्याचं मूनचा आणि अर्थचा जो वेटचा रेशिओ आहे, मासचा रेशिओ आहे, तो 1/81 आहे. म्हटलं काय आहे बघा, फाइंड आपल्याला वेट करायचं आहे कुठे, तर मून सरफेसवर.
अर्थ सरफेसवर मास आहे 750 न्यूटन. ठीक आहे, त्याला मी अर्थ करतो F/FE म्हणजेच अर्थ सरफेसवर, आणि फाइंड करायचं आपल्याला मून सरफेसवर किती असणार ते. बरोबर, दिलेलं काय आहे तर मास ऑफ मून, ओके, मी असं रिप्रेझेंट करतोय, मास ऑफ मून इज इक्वल टू 1/81 टाइम्स ऑफ दॅट ऑफ द अर्थ इंटू अर्थचं मास. ओके, तसंच रेडिएट सुद्धा 1/3.7. सो रेडियस ऑफ मून इज इक्वल टू 1/7.3 इंटू रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, ह्या क्वांटिटीज मला दिलेल्या आहेत आणि मला हे फाइंड करायचं आहे. तर मी काय करणार, माझ्याकडे सरळ याचा फॉर्म्युलाच आहे. बरोबर, काय आहे, F इक्वल्स टू M इंटू जी, म्हणजेच M इंटू जी M अपॉन R स्क्वेअर. बरोबर ना. ठीक आहे, तर आता हे अर्थसाठी सुद्धा याचं वेगळं येणार. चेंज काय होणार, तर इथे मास फक्त अर्थचं येणार, रेडियस अर्थची येणार. मूनसाठी घेतलं तर मास मूनचं येणार, रेडियस मूनची येणार. बरोबर, मी हे घेतोय फर्स्टली मास ऑफ फोर्स ऑन मून. ठीक आहे, इज इक्वल टू जी मास ऑफ मून, ओके, अपॉन रेडियस ऑफ मूनचा स्क्वेअर. ओके, आणि मी याला सपोज डिवाइड करतो ह्या दोन्ही साईडला मास ऑफ फोर्स ऑन अर्थने. इथे सुद्धा तेच येणार, जी एम ऑन अर्थ अपॉन आर अर्थ. फाइंड मला काय करायचं आहे, तर हा क्वांटिटी मला फाइंड करायची आहे, फोर्स किती असणार मूनवरती. त्यामुळे मी सरळ याला आता एका बाजूला घेणार आणि हे सगळे एका बाजूला घेणार. ठीक आहे, मी यांचा रेशिओ घेतोय. ठीक आहे, कारण मला जे डाटा दिला आहे गिवन डेटा तो सुद्धा रेशिओच्या फॉर्ममध्ये आहे. म्हणून यातलं बघाल तर हा जी जो आहे हा जी कॅन्सल होणार, कारण हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट्स आहेत, म्हणजे युनिव्हर्समध्ये कुठेही ते कॉन्स्टंट असणार. आता जर बघितलं मग FM इज इक्वल टू काय होणार, हा FE मी इकडे घेतलाय. सो FE इंटू इथलं वरचं काय राहिलं आहे तर MM. ओके, अपॉन जर बघितलं तर हा आता ME आहे खाली, ME इंटू काय होणार, आता मी हा जो RE आहे तो याला वरती नेतोय. आता हा इथे खालीच डिवाइड मध्ये आहे, तर वरती नेल्यावर काय होणार, तो न्यूमरेटर मध्ये जाणार. सो हे होणार RE स्क्वेअर अपॉन RM स्क्वेअर. आता हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे तो खाली डिनॉमिनेटर मध्ये येणार. ठीक आहे, तुम्ही हे स्टेप बरोबर बघा. काय केलंय मी, FM इकडेच ठेवलंय आणि FE ला मी त्या बाजूला नेलंय. बरोबर, ह्या दोन्ही क्वांटिटीज मी इक्वल होत्या इथे पुट केल्यानंतर त्यांचा मी रेशो घेतलाय, आणि नंतर मी हा FM FE ला इकडे पाठवून MM वरती राहणार, ME जो डिवाइडमध्ये आहे तो डिवाइडमध्ये राहणार, RE हा डिनॉमिनेटर आहे डिवाइडच्या तर तो न्यूमरेटरमध्ये जाणार वरती, आणि RM डिनॉमिनेटरमध्ये येणार. नंतर माझ्याकडे व्हॅल्यू आहे त्या मी पुट केल्या. इथे आहे 750 दिलेलीच आहे. बरोबर, नंतर यांच्या मासचा रेशिओ सुद्धा दिलेला आहे. काय दिलं आहे तर MM इज वॉट 1/81 टाइम्स ME. मग हा ME जर मी इकडे आणला, बरोबर, तर काय होणार 1/81. सो याच्या जागी मी लिहू शकतो 1/81 इंटू रेशिओ सुद्धा दिलेला आहे. आता इथे बघा हा RE इकडे आहे तर मी हा RM इकडे आणतोय, म्हणजे काय होणार RE अपॉन RM, आणि हा 7.3 इकडे नेतोय म्हणजे हा होणार 7.3. मग इथे काय येणार 7.3 चा स्क्वेअर. ओके, आणि हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्हाला जे आन्सर भेटणार ते असणार फोर्स ऑन मून किंवा वेट ऑन मून. ठीक आहे, तर याचं जे आन्सर येतं ते येतं समथिंग 126.8 न्यूटन. ठीक आहे, कळलंय तुम्हाला. ओके, आता मला काय विचारायचं आहे तुम्हाला, हे बघा, तुम्हाला माहिती आहे की मून जे आहे, मूनवरची जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते अर्थच्या ग्रॅव्हिटीपेक्षा 6 टाइम्स आहे, 1/6 टाइम्स आहे. म्हणजेच आता माझ्याकडे जो अर्थवरचं वेट होतं ते आहे 750 kg. ओके, म्हणजेच काय आहे तर ते M इंटू जी आहे अर्थसाठी,
तर मास तर सगळीकडे कॉन्स्टंट आहे बरोबर युनिवर्समध्ये, परंतु जी अर्थवर वेगळा आहे मूनवर वेगळा आहे. तो जी जो आहे तो मूनवरचा अर्थच्या 6 टाइम्स आहे, 1/6 टाइम्स आहे. म्हणजे मला आता अर्थसाठी एवढं दिलंय, तर मी मूनसाठी काय करणार, तर ह्याला जर मला मूनवरचा पाहिजे असेल तर मी हा जो अर्थवरचा जो आहे त्याला मी 6 ने डिवाइड करणार सरळ, म्हणजे मला मूनवरचा मिळणार. सो एफ ऑन मून काय होणार, तर एम हाच राहणार आणि जी जो आहे तो G/6 होणार. ओके, मग एम जी काय 750 दिला आहे, तर 750/6 आणि ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर 125 असं काहीतरी आन्सर येतं. ओके, 125 जे आहे ते आन्सर येतं. 6 6 6 2 12 2 3 समजे. सो 125 आन्सर येतं. आता तुम्ही बघाल हे आन्सर आणि हे आन्सर नियरली सेम आहे बरोबर, नियरली हे जे आहे ते सेम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर क्वेश्चन जर समजा प्रॉब्लेम विचारला असेल न्यूमरिकल तर तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन द्या. जर तुम्हाला हे जर विचारलं असेल सिम्पली फिल इन द ब्लँक्स किंवा जोड्या लावा वगैरे, ओके, मॅच द पेअर, तर तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट काढू शकता. जे काही वेट दिलेलं आहे अर्थवर त्याला सरळ 6 ने डिवाइड करा. जर मून असेल तरच 6 ने डिवाइड करायचं. मून असेल तर सरळ 6 ने डिवाइड करा, जे काही आन्सर असेल ते लिहून टाका. ठीक आहे, ओके. तर हे न्यूमरिकल झालं आहे. आता इथे डू यू नो हे विचारलं आहे, तुम्हाला माहिती आहे का ग्रॅव्हिटेशनल वेव्स बद्दल, काय माहिती आहे तुम्हाला. आता हे बघा, आपण जर पाण्यामध्ये एखादा दगड टाकला तर पाण्यामध्ये अशा वेव्स निघतात बरोबर आहे. तर दूर दूर किंवा सेंटरमध्ये जर दगड टाकला तर अशा गोल गोल वेव्स निघत जातात आणि त्या अशा ट्रॅव्हल होत जातात बरोबर. किंवा तुम्ही दोरी जर घेतली आणि त्याला असा झटका दिला, ओके, असा झटका दिला तर त्यात अशा वेव्स निघत जातात. ठीक आहे, तर ह्याच केवळ वेव्स नाही आहे, तर अशा अनेक वेव्स आहेत. आता आपल्याकडे सूर्यापासून जो लाईट येतो तो सुद्धा वेव्हच्या फॉर्ममध्येच येतो. ओके, सूर्याकडून येणारा लाईट तो सुद्धा वेव्हच्या फॉर्ममध्ये येतो. तसेच इतर कुठले आपण जे सिग्नल पाठवतो, आपल्या मोबाईलचे सुद्धा जे सिग्नल्स जातात, ओके, ते सुद्धा वेव्हच्या फॉर्ममध्ये असतात. म्हणजे सॅटेलाईटकडून मोबाईलकडे असे येतात आणि मोबाईलकडून सॅटेलाईटकडे पुन्हा. ठीक आहे, तर हे सगळं काही पॉसिबल झालं आहे बिकॉज ऑफ वेव्ज. तसेच तुम्ही पाहिलं असेल की दवाखान्यात एक्सरेज सुद्धा असतात. ठीक आहे, तर असे अनेक एक्सरेज आहेत, मग रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, नंतर इथे दिलेले आहे मायक्रोवेव्ज आहेत, इन्फ्रारेड रेज आहेत, एक्सरेज आहेत, गामा रेज आहेत. तर हे सगळे काय आहे, तर ह्या सगळ्या वेव्ज आहेत. ओके, वेव्ज म्हणजे ते असे वेव्हच्या फॉर्ममध्ये जातात ते, आणि ह्या सगळ्या वेव्जमुळेच आज आपल्याला युनिवर्स एवढं चांगल्या प्रकारे कळलं आहे. कारण ह्या वेव्ज विषयी आपल्याला एवढी माहिती आहे, त्यामुळे आपल्याला नेमकं कळतं की हे युनिवर्स काम कसं करतं. ओके, मग ग्रॅव्हिटी सुद्धा हे एक युनिव्हर्सल फोर्स आहे, तर ऑब्व्हियसली ग्रॅव्हिटीचा सुद्धा एक वेव्ज आहे, ग्रॅव्हिटीच्या सुद्धा वेव्ज आहेत आणि त्यांना म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वेव्ज. ठीक आहे, आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आत्ता नुकत्याच आपल्याला सापडल्या आहेत 2015 मध्ये. ओके, तुम्ही आईन्स्टाईनचं ऐकलं असाल, आईन्स्टाईन्स जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. ठीक आहे, पण आईन्स्टाईनचं नाव तरी ऐकलं असाल. ठीक आहे, तर आईन्स्टाईननी जी थिअरी दिली, आईन्स्टाईननी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी दिली, हे जे आहे जनरल थिअरी ही ग्रॅव्हिटीचं एक नवीन व्हर्जन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं. तुम्ही पुढे शिकाल ते, तर त्यात त्यांनी सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल वेव्स सुद्धा असतात. ही थिअरी त्यांनी दिली होती 1915 मध्ये, 1915 मध्ये, आणि आज 100 वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये आपल्याला त्या वेव्स सापडल्या. ठीक आहे, आता आईन्स्टाईन सुद्धा नाही आहे. त्यांनी तेव्हा सांगितलं की अशा वेव्स आहेत, परंतु ते आपल्याला आज सापडल्या, आज आपण त्यांना डिटेक्ट केलं 2015 मध्ये, आज म्हणजे 5 वर्ष आधी. ठीक आहे, आणि हे जे डिटेक्शन केलं गेलं ते एका इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने, त्याला म्हणतात लायगो. ओके, लेझर इंटरफेरोमेटरी ग्रॅव्हिटेशनल ऑब्झर्वेटरी.
ओके. आणि हेच लायगो आहे, जे इन्स्ट्रुमेंट आहे. तुम्ही यूट्यूबवर वगैरे पाहाल, याचे तुम्हाला व्ह्यूज दिसून जाणार, व्हिडिओज वगैरे दिसणार लायगोचे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, इंडियात आत्ता लायगोचं काम सुरू झालं आहे. आत्ता इन द सेन्स आत्ता मी हा व्हिडिओ बनवतोय मेमध्ये 2020च्या मेमध्ये. तर तुम्ही कधी पाहताय त्यानुसार डिपेंड करेल. तर काम सुरू झालं आहे, नांदेडमध्ये बनतं आहे, महाराष्ट्रातील नांदेडमध्ये. ही जी ऑब्झर्वेटरी आहे, जी की ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्ट करते, ती महाराष्ट्रात सुद्धा बनत आहे, काम चालू आहे. ठीक आहे. आता ह्या वेव्ज मग आत्तापर्यंत का बरं नाही डिटेक्ट केल्या गेल्या? कारण बाकीच्या ज्या वेव्ज आहेत त्या आपल्याला आधीच मिळाल्या, पण ह्या का नाही मिळाल्या? तर ह्या वेव्ज खूप स्मॉल आहे, खूप 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 स्मॉल आहे. आणि आपण पाहिलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा खूप वीक आहे. ओके. त्यामुळे ह्या वेव्ह सुद्धा खूप वीक आहे. जेव्हा अवकाशातल्या 2 प्लॅनेट जेव्हा टक्कर होतील ना एकमेकांसोबत, तेव्हा ही अशी वेव्ह म्हणजे आपल्याला भेटते की जे आपण डिटेक्ट करू शकतो. नाहीतर ही वेव्ह एवढी स्मॉल आहे की ती आपण डिटेक्टच करू शकत नाही. ओके. याविषयी आणखी माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता, मिळून जाईल. ओके. तर ह्या बॉक्समध्ये काय, तर तेच सांगितलं आहे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. ओके. तर इथे वेगवेगळे टाईप्स दिले आहे वेव्हचे. ठीक आहे. कुठल्या कुठल्या वेव्ज असणार, ज्या की आत्ता मी सांगितले आहे. ओके. पण ग्रॅव्हिटेशनल वेव्ज आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्ज. ठीक आहे. आणि त्यांना म्हणतात स्पेस वेव्ज ऑन फॅब्रिक ऑफ स्पेस टाईम. म्हणजे काय, यात काय सांगितलं आहे की जे आपलं जे स्पेस आहे बाहेर, जे आपण बघतो पृथ्वीच्या बाहेर, तर ते एका कापडाप्रमाणे आहे, फॅब्रिक. आणि त्यात सगळे प्लॅनेट्स हे झालेले आहे. आता तुम्हाला मी सांगितलं तर तेवढं कळणार नाही. तुम्ही यूट्यूबवर टाकाल स्पेस टाईम फॅब्रिक म्हणून, तर तुम्हाला व्हिडिओज वगैरे मिळणार. तर त्यात तुम्ही बघा बेटर. ओके. आणि हा पॅराग्राफ इम्पॉर्टंट नाही आहे, पेपरात सुद्धा येणार नाही यात काही. ठीक आहे. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड द वेव्ज इन 1916. बघा, हा 1916. आणि आज ते आपल्याला भेटले आहे 1516मध्ये, 2015-16मध्ये, म्हणजे 100 वर्षांनी. ओके. तर ह्या वेव्ज खूप वीक आहेत आणि त्यामुळे त्यांना डिटेक्ट करणं सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. ओके. आणि लायगो लेझर इंटरफेरोमेट्री ग्रॅव्हिटेशनल वेव्ज ऑब्झर्वेटरी, ठीक आहे, याच्यामुळे त्याला डिटेक्ट करण्यात आलं आहे. ठीक आहे. ओके. तर नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत तो म्हणजे फ्री फॉल. ओके. आता फ्री फॉल म्हणजे काय? ओके. तर हे बघा, समजा तुम्ही उभे आहात ग्राउंडवर. ओके. ग्राउंडवर उभे आहात आणि तुम्ही हातात एक दगड घेतला. ओके. तर काय करणार आहे दगडाचं? कुत्र्यांना मारा. ओके. तर हा दगड घ्यायचा आणि तुम्ही जर याला हातात धरलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या दगडाला जे वेट आहे त्याचं वेट तुम्ही अनुभवाल. की समजा मोठा दगड घेतला, तुम्हाला काहीतरी त्याचं वेट जाणवेल की एवढं मोठं वेट आहे. छोटा दगड घेतला तर त्याचं काहीच वेट जाणवणार नाही. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय एक्सपिरियन्स होत आहे, तर त्या स्टोनचं वेट तुम्हाला एक्सपिरियन्स होत आहे. बरोबर. तसंच त्या स्टोनला सुद्धा, आता तो निर्जीव आहे त्यामुळे त्याला काही वाटणार नाही, परंतु तुम्ही जेव्हा पृथ्वीवर उभे आहात तर तुम्हाला तुमचं वेट जाणवत आहे. तसंच त्या स्टोनला सुद्धा त्याचं वेट जाणवत आहे. परंतु ते जर तुम्ही त्याला वरतून खाली फेकला किंवा ह्या दगडाला तुम्ही वरती फेकलं आणि तो जेव्हा खाली येणार तिथून, तर त्याला त्याचं वेट जाणवणार नाही. बरोबर. कारण आता अर्थ त्याला अट्रॅक्ट करते स्वतःकडे. जसं की तुम्ही एखाद्या समजा कुठे चढला. ओके. छोट्या भिंतीवर चढला, मोठ्या चढू नका, छोट्या भिंतीवर चढा आणि तिथनं खाली उडी घ्या. छोट्या भिंतीवरून 2-4 फुटाच्या तिथून खाली उडी घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही उडी घेतली हवेत असताना तुम्हाला तुमचं वेट जाणवणार नाही. ओके. तर ह्यालाच म्हणतात फ्री फॉल. फ्री म्हणजे मुक्त, फॉल मीन्स पडणे. तुम्ही असे जेव्हा पडता म्हणजे उडी घेतली तर तुम्हाला तुमचं वेट जाणवणार नाही. का बरं? कारण जेव्हा तुम्ही खाली उडी घेता तेव्हा तुमच्यावर ॲक्ट होते ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि त्यामुळे तुमचं जे वेट आहे, वेट जर बघितलं तुमचं काय आहे, F=m/g. मग हा जो g आहे तो त्यावेळी तुमच्यावर ॲक्ट होतोय. ॲक्ट म्हणजे कसं, तो तुमच्यावर ॲक्ट याच्यासाठी होतोय की ॲक्सेलरेशन, तुम्ही जर अर्थच्या सरफेसवर असाल तर हे ॲक्ट होतोय, परंतु तुम्ही सरफेसकडेच जर त्या स्पीडनी येत असाल
तर ऑब्व्हियसली हा फॅक्टर तिथून व्हॅनिश होऊन जाणार आणि त्यामुळे तुम्हाला जे जाणवेल ते फक्त मास तुमचं वेट तुम्हाला जाणवणार नाही. ओके, जर तुम्ही अर्थकडे येत असाल. आता तेच जर तुम्ही अर्थच्या अपोजिट जात असाल, समजा तुम्ही अर्थवर आहात आणि तुम्ही अर्थवरून उडी घेऊन वरती जात आहात. ओके, तर मग काय, आता ॲक्सलरेशन तर खाली आहे, जे अर्थचं आहे नॉर्मल ते तुम्हाला सेंटरकडे ओढणार आणि तुम्ही याच्या अपोजिट जाण्याचा प्रयत्न करत आहात, म्हणजे त्याला अपोज करून. तर ऑब्व्हियसली आता इथे जे जीची व्हॅल्यू आहे ती 2 टाइम्स जी होऊन जाणार जर तुम्ही तेवढ्याच ॲक्सलरेशननी वरती जाण्याचा प्रयत्न केला तर. बरोबर, म्हणजे इथे आता तुम्हाला फोर्स जास्त लागणार. बरोबर, तर तेच तुम्ही जर खाली पडत असाल तर तुम्हाला वेट तुमचं जाणवेल नाही, यालाच म्हणतात फ्री फॉल. ठीक आहे, याला म्हणतात फ्री फॉल. ओके, आणि हेच ह्या पॅसेजमध्ये सांगितलं आहे की फ्री फॉल म्हणजे काय. इथे ट्राय दिस ॲक्टिव्हिटी आहे, तेच गोटा हातात धरा आणि काय करा, हां तर दगड हातात घ्यायचा आणि त्याच्यावर फोर्स ॲक्ट होत आहे हे तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि त्याला रिलीज केल्यानंतर तुम्हाला तो फोर्स ॲक्ट झालेला जाणवणार नाही. ठीक आहे, हेच यात सांगितलं आहे. त्यातली इम्पॉर्टंट गोष्ट कुठली आहे तर हे बघा, व्हेनेवर एन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फ्रीली फॉलिंग. म्हणजे जेव्हा एखादी ऑब्जेक्ट फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये, ठीक आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी जर त्याच्यावर ॲक्ट होत असेल आणि त्यामध्ये तो जर मूव्ह होत असेल, जसं की अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटी तर सगळीकडे आहे, बरोबर, तर त्यात जर तो ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या अंडरमध्ये तर त्या बॉडीला आपण म्हणतो फ्रीली फॉलिंग. ठीक आहे, त्या बॉडीला आपण म्हणतो फ्रीली फॉलिंग जर ती वरून खाली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्समध्ये मूव्ह होत असेल तर. ठीक आहे, तर ही लाईन इथली एक इम्पॉर्टंट आहे, त्याला अंडरलाईन करा. नंतर ड्युरिंग द फ्री फॉल, जेव्हा फ्री फॉल होत असते तेव्हा द फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, आणि बॉयन्सी ऑफ फोर्स ऑल्सो ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट फॉल होत असतो अर्थकडे, वरून अर्थकडे, तर त्यावर फ्रिक्शनल फोर्स जो आहे एअरचा तो सुद्धा ॲक्ट होतो, कारण मॉलिक्युलमध्ये घर्षण होणार तेव्हा हवेत, बरोबर, आणि त्यामुळेच ते त्याच्या मोशनला सुद्धा अपोज करणार, बरोबर, आणि त्याच्यावर बॉयंट फोर्स सुद्धा ॲक्ट होणार. त्यामुळे जे ट्रू म्हणजे खरं फ्री फॉल आहे, ज्याला कुठलंच अपोजिशन राहणार नाही किंवा काही नाही, तर ते फक्त व्हॅक्यूममध्ये पॉसिबल आहे. व्हॅक्यूम म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे अशी स्पेस जिथं आपण पूर्ण ॲटमॉस्फिअर टोटली काढून टाकतो. जसं की साधं एक्झाम्पल सांगतोय बघा, तुम्ही इंजेक्शन बघितलंय डॉक्टरकडे जे असतं ते, बरोबर, आता ते इंजेक्शन तुम्ही घ्या आणि त्यातला पुढची जी सुई आहे ती काढून टाका. ओके, आणि त्यावर बोट ठेवा, सुई काढून बोट ठेवा, नाही तर सुईवर बोट ठेवा. सो सुई काढून त्या छिद्रावर बोट ठेवा आणि मागचा जो ओढायचा जो हे असतो हँडल, त्याला मागे ओढा. आता तुम्हाला जाणवेल की तिथे मधामध्ये अशी जागा निर्माण होणार, कारण तिथली हवा तर तुम्ही पूर्ण मागे ओढली आहे. सो तिथे जी स्पेस निर्माण झाली आहे ती म्हणजे व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूम म्हणजे अशी जागा की जिथे ॲटमॉस्फिअर नाही आहे. ओके, जिथे मॉलिक्युल्स नाही आहेत हवेतले. ओके, त्याला व्हॅक्यूम म्हणतात. आणि अशा ठिकाणी जर तुम्ही कुठली वस्तू टाकली तर ऑब्व्हियसली त्याला कुठलं अपोजिशन राहणार नाही आणि ती फ्रीली फॉल होणार आणि ग्रॅव्हिटीचा जो वेट आहे, त्याचं वेट आहे ग्रॅव्हिटीमुळे, ते एक्सपिरियन्स होणार नाही तिला. ठीक आहे, ओके. आता यात जर तुम्ही बघितलं फ्री फॉलसाठी कंडिशन काय येणार, तर न्यूटनचे आपले जे 3 इक्वेशन्स आहे, कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ओके, S इक्वल्स टू ut प्लस हाफ at² आणि थर्ड आहे v² इक्वल्स टू u² प्लस ट्वाइस s. तर आता जेव्हा बॉडी फ्री फॉल होते ह्याचाच अर्थ काय, तर बॉडीला आपण वरून सोडतो. म्हणजे इनिशियली सुरुवातीला ज्याची जी व्हेलॉसिटी असते ऑब्जेक्टची ती 0 असते. ठीक आहे, आणि त्यामुळे ही जर तुम्ही व्हॅल्यू मग इथे पुट केली या इक्वेशन्समध्ये तर तुम्हाला काय मिळणार, रिझल्टंट इक्वेशन. इथे u0 झाला तर v इक्वल्स टू at होणार. इथे जर u0 झाला तर काय होणार, s इक्वल्स टू हाफ at² होणार. ओके, आणि इथे जर u0 झाला तर v² इक्वल्स टू ट्वाइस as होणार.
ओके, तर ह्या इक्वेशन्सना म्हटलं जातं इक्वेशन्स, कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ फ्री फॉलिंग बॉडी. ओके, कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ फ्री फॉलिंग बॉडी. ठीक आहे. आणखी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की जेव्हा तुम्ही वरून खाली पडत असाल तर तुमच्यावर ॲक्ट होणारं जे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते पॉझिटिव्ह असतं. कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड सेंटर आहे. ओके, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायरेक्शन टुवर्ड सेंटर ऑफ अर्थ आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही वरून खाली सेंटरकडे पडाल तेव्हा तुमचं ॲक्सलरेशन जे आहे ते पॉझिटिव्ह राहणार. बरोबर, पॉझिटिव्ह राहणार. परंतु जर तुम्ही अर्थकडून वरती जात असाल, अर्थच्या सरफेसकडून वरती जात असाल तर तुम्ही ह्या ॲक्सलरेशनच्या अपोजिट डायरेक्शननी जात आहात. त्यामुळे तेव्हा जे ॲक्सलरेशन आहे ते निगेटिव्ह जी असणार. ओके, म्हणजे मी जर म्हटलं तुमच्यावर फोर्स किंवा तुमच्यावर वेट किती आहे तुमचं, जर तुम्ही टुवर्ड अर्थकडे येत असाल तर m इंटू जी होणार. अपोजिट म्हणजे अर्थच्या अगेन्स्ट जात असाल वरती तर तुमच्यावर जेव्हा एफ होणार तो m इंटू मायनस जी होणार आहे. म्हणजे इथे 9.8 घ्याल तर इथे मायनस 9.8 इंटू m घ्याल. ठीक आहे. ओके, आणि हेच तुम्हाला इथे सुद्धा सांगितलं आहे, हे 3 इक्वेशन जे आत्ता आपण घेतले ते. आणि इथली हे लाईन एक अंडरलाईन करा की ते निगेटिव्ह जी असते व्हॅल्यू. ठीक आहे. फॉर कॅल्क्युलेटिंग मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट टुवर्ड्स अपवर्ड, थ्रोन अपवर्ड, ॲक्सेलरेशन इज निगेटिव्ह. वरती फेकली तर ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असतं. आणि मॅग्निट्यूड ऑफ जी इज सेम बट द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीजेस, त्याला म्हणतात निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. ओके, ॲक्सेलरेशन निगेटिव्ह असतं ते. ठीक आहे. ओके ओके, आता आणखी यात एक पॉईंट दिला आहे की मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर मुव्हिंग अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड दे आर इन फ्री फॉल. का बरं ते फ्री फॉलमध्ये आहे? कारण ते व्हॅक्यूममध्ये आहे, तिथे कुठलाही ॲटमॉस्फिअर नाही आहे. ओके, फ्री फॉलमध्ये, आणि तिथे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीसुद्धा नाही आहे. का बरं? कारण ते सगळे त्यांचे बॅलन्स झालेले आहे. कारण जशी अर्थ अट्रॅक्ट करते त्यांना तसेच इतर प्लॅनेट्ससुद्धा अट्रॅक्ट करत आहे. आपल्याला जर बघितलं तर आपल्याला फक्त अर्थ अट्रॅक्ट करत आहे, त्यामुळे त्याला कॅन्सल करायसाठी इतर कुठला फोर्स नाही. बरोबर, कॅन्सल करण्यासाठी इतर कुठलाही फोर्स नाही. परंतु इतर सॅटेलाइट्स किंवा मूनच्या बाबतीत, जसा मून इथे आहे, इथे जर मून असेल तर त्याला अर्थसुद्धा स्वतःकडे अट्रॅक्ट करते आहे आणि इथून इतर प्लॅनेट्स जे आहेत ते सुद्धा एकमेकांकडे अट्रॅक्ट करते, इथे अट्रॅक्ट करतात. त्यामुळे हे जे दोन फोर्सेस आहेत ते एकमेकांना बॅलन्स करून घेतात. ठीक आहे. हा 5 न्यूटननी करत असेल तर हा सुद्धा, हा 4नी करत असेल तर इतर सुद्धा ऑब्जेक्टचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यावर ॲक्ट होणार आणि त्यामुळे ते एकमेकांच्या जागी फिक्स आहे. म्हणजेच ते फ्री फॉलमध्ये आहे. कारण याचाच पूर्ण ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो ॲक्ट होतोय तो अर्धा यांनी कॅन्सल केला, अर्धा ह्यांनी कॅन्सल केला. ठीक आहे. त्यामुळे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे इथे नाही आणि त्यामुळे ते फ्री फॉलमध्ये आहे असं म्हणतात. ठीक आहे. तर ही लाईन सुद्धा एक अंडरलाईन करा. ओके, आणखी ह्या पॅरेग्राफमध्ये डू यू नो मध्ये काय दिलं आहे तर तेच आधी मी सांगितलं तुम्हाला की व्हॅल्यू जी आहे जीची ती सगळ्यांसाठी सेम असते. म्हणजे तुम्ही जर एका बिल्डिंगवरून दगड टाकला आणि पक्षाचं पंख टाकलं तर दोघंही सेम वेळेला जमिनीवर पोहोचतील जर तिथे एअर रेझिस्टन्स नसेल तर. बरोबर, तर ते तुम्हाला व्हॅक्यूममध्ये करून बघावं लागेल. ओके, ते सेम वेळेला पोहोचतील कारण जीची जी व्हॅल्यू आहे ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी सेम असते, परंतु प्लेसेस टू प्लेसेस चेंज होते. हां, इथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. बघा, मी अर्थ सरफेसवर आहे, जर इथे ह्या सरफेसवर जर असेल मी तर काय होणार की जीची जी व्हॅल्यू आहे ती 9.8च असणार आणि ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी 9.8 असणार. म्हणजे तेवढ्या ॲक्सेलरेशननी ती प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे खिचणार अर्थ. परंतु तेच जर तुम्ही इक्वेटरवर गेला तर ती असणार 9.7. बरोबर, पण तिथल्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ती 9.7च असणार. म्हणजेच काय तर जी आहे ही सेम फॉर एव्हरी ऑब्जेक्ट. ओके, जीची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे फॉर एव्हरी ऑब्जेक्ट बट इट्स चेंजेस विथ प्लेस टू प्लेस, बट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस.
ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जी आहे ती सगळ्या ऑब्जेक्टसाठी सेम असणार. इथे असणार तर इथल्या सगळ्या ऑब्जेक्टसाठी ती सेम असणार, इथे असणार तर इथल्या सगळ्या ऑब्जेक्टसाठी ती सेम असणार. परंतु इथे ती 9.8 आहे, इथे 9.7 आहे, तर कुठे वेगळी आहे. म्हणजे प्लेसेस टू प्लेसेस चेंज होणार, पण त्या प्लेसमधल्या सगळ्या ऑब्जेक्टसाठी ती सेम आहे. ओके, सेम फॉर एव्हरी ऑब्जेक्ट बट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. क्लिअर. आणि तेच तुम्हाला ह्या बॉक्समध्ये सांगितलं आहे. इम्पॉर्टंट यातलं काहीच नाही असं नोट करण्यासारखं, फक्त पहिली लाईन आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट ॲट ए गिवन प्लेस ऑन द अर्थ. बाकी तिथे तो एक्सपेरिमेंट सांगितला आहे. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच मग. ठीक आहे, पुढच्या भागात भेटूया. जर तुम्हाला माझं शिकवणं आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके, प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा, सो त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.